महात्मा फुले, तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोनबा येलवे यांनी जे पाण्यासाठी सत्याग्रह आणि पाण्यासाठी जे संघर्ष केले, याच महात्मा फुलेच्या चरणावरती, सावित्रीबाईच्या चरणावरती या चौकामध्ये गेल्या 16 वर्षापासून जे समता सैनिक दलाचे आमचे मेजर आणि सर्वांचे बौद्ध समाजाचे एक प्रेरणास्थान सुरेशदादा गजबारे आणि त्यांची टीम दरवर्षी या ठिकाणी पानपोई, सोनबा येलवे या नावाने पानपोईचं या ठिकाणी नियोजन करत असतात. सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये 27 लाखांच्या वर लोकसंख्या आहे, पण जी लोक या नांदेड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कामाला येतात, आम्ही या ठिकाणी बघतो की आज पाणी हे अतिशय महाग झालेले. नांदेडला गोदावरी नदी असताना सुद्धा आज कुठलाही माणूस बिसलेरीशिवाय पाणी पित नाही आणि ज्यांच्याकडे बिसलेरी घेण्याची सुद्धा परिस्थिती नसते हॉटेलमध्ये जाऊन पाणी पिण्याचा प्रयत्न करतो, पण ते हॉटेलवाले आम्हा गोरगरीब लोकांना पाणी पिऊ देत नाहीत. आणि सर्वांना एकच लक्षात येते की आयट्यापर्यंत जायचं, त्या ठिकाणी अतिशय शुद्ध, अतिशय गोड आणि अतिशय थंड, जो माणूस उपाशी असेल, ताणलेला असेल, पाणी पिल्याच्या नंतर सर्व त्याचा थकवा आणि शरीरामध्ये असलेली उष्णता एका सेकंदामध्ये जी शांत होती, तर ते असे आमच्या या ठिकाणी असलेला सोनबा येलवे यांच्या या पानपोईमुळं. आणि हे जे उपक्रम गेल्या 16 वर्षापासून 17 वर्षापासून या नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या महाराष्ट्राला जे उदाहरण देत आहेत, असेच ते सुरेशदादा गजबारे आज आपल्यामध्ये आहेत. आणि उद्या मानव हा येणार आणि जाणार आहे. जरी आम्ही गेलो, पण हा जो कार्यक्रम आहे या महाराष्ट्रामध्ये जर कोणी जर चालू केला असेल तर ते सुरेशदादा गजबारे यांनी केलं आहे. त्यांचंही मनापासून या ठिकाणी सर्व समाज, दादांना माहीत नाही की दादांना किती लोक ओळखतात, पण दादांना या सर्व दादाने सुरेशदादा गजबारे यांनी समता सैनिक दलामध्ये मेजर असून समाजाचं संरक्षण केलं आणि सर्व समाजाला पाणी पाजण्याचं हे सगळ्यात मोठं बाबासाहेबांनी केलेलं महाडचं जे सत्याग्रह हे प्रत्येकाला आठवण करण्यासाठी, जातीयता नष्ट करण्यासाठी, सर्वांना पाणी पाजण्याचं एक खूप मोठं. आणि बघा, पाणी खूप महाग आहे. आज आपल्याला वाटतं की पाणी खूप स्वस्त आहे. आज आम्ही गोदावरी नदी असताना सुद्धा महानगरपालिका 3-3, 4-4 दिवसाला पाणी नांदेडकरांना पाजवती, पण 24 तास सकाळी 5 पासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत त्यांचे सर्व सहकारी आणि समता सैनिक दलाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून लाखो लोकांना पाणी आहे की नाही पाजवत आलेत. आणि म्हणून आज या कार्यक्रमाचा समारोप होता. या कार्यक्रमाला आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलून सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांना, आणि हे सगळं श्रेय स्वतः न घेता सर्व कार्यकर्त्यांना, सर्व समाजाला देतात. एवढंच याच्यामध्ये सर्वांचं आहे की नाही मनापासून आनंद वाटतो. आणि हा आनंद आपल्यासोबत या ठिकाणी श्रेय करावं म्हणून आम्ही सर्वजण आमचे जे काही मतं आहेत तर ते आपल्या पुढे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलो. आणि हा जो उपक्रम आहे प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये आपण न्यावा, आपण करावं, एवढंच याच्या पाठीमागचं संदेश आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान. आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड या संस्थेचा मी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश गजबारे. आज समता सैनिक दलाच्या वतीनं आम्ही जे गेली 2010 पासून या ठिकाणी सोनबा येवले या नावानं आम्ही समाजाला, संपूर्ण समाजाला या ठिकाणी आम्ही ताणल्या लोकांना पाणी पाजवतो. आणि आजपर्यंत नाही लाखो लोकांनी या ठिकाणी पाणीसुद्धा पिलेलं आहे. आणि लोक आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देतात सुद्धा. कारण आपण बघितलं तर या ठिकाणी श्रीनगर ह्या भागापासून ते शिवाजीनगर या भागापर्यंत बघितलं तर रस्त्यानं कुठेही हॉटेल दिसणार नाही आपल्याला. एखादा जर पायी चालण्याला गरीब माणूस पायी चालत असेल तर थकून जर बसला तर त्याला पाण्यातसुद्धा इथं कुठं पिण्याची मुभा नाही इथं कुठेही. म्हणून आम्हाला हे संपूर्ण दृश्य दिसल्यानंतर आम्ही एक ह्या ठिकाणी उपक्रम आयोजित केला की सोनबा येवले या नावाने. सोनबा येवले या नावाचा एक आम्ही ह्या ठिकाणी यासाठी उल्लेख केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस पनवेल या ठिकाणी जात असताना तिथल्या नाक्यावर बाबासाहेबांना तहान लागली होती.
त्यांनी आपल्या सहकार्यांना सांगितलं की पाणी आणण्यासाठी त्या ठिकाणी आपलं सहकार्य गेल्या बाजूच्या हॉटेलमध्ये आणि तिथं पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी की विचारण्यात आलेले पाणी कुणासाठी पाहिजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी. तर तिथल्या हॉटेलवाल्याने त्याला नाकारल्यानंतर तिथंच एक गरीब असा लाकूड तोड्या सोनमाई ओले नावाचा जो गरीब माणूस होता त्यांनी हे प्रकरण ऐकल्यानंतर तो ताबडतोब तिथून निघून गेला आणि आपल्या घरून जाऊन माठभर पाणी भरून आणला. तोपर्यंत त्या ठिकाणी बाबासाहेब निघून गेले होते. हेच आम्ही औचित्य साधून ह्या ठिकाणी आम्ही इथं आम्हाला बघितलं तर समाजामध्ये आम्हाला पाणीसुद्धा पाजण्याची ह्या ठिकाणी गुमान होती. परंतु आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने त्यांच्या क्रमाने आज आम्ही लोकांना पाणी खूप पाजत आहोत आणि हे पाणी आम्ही अजून पुढेसुद्धा पाजणार आहोत. या ठिकाणी बरंच आपलं आम्हाला दानदाते त्यामध्ये आमचे माधवदादा जमदाडे आहेत, आमचे मुजीभाई आहेत. या लोकांनी आम्हाला थोडं सहकार्य केलेलं आहे. बरेच लोक ह्या ठिकाणी आम्हाला येतात आणि आम्हाला शुभेच्छा देतात. हेच बघून आम्हाला त्यांची हिंमत वाढते. म्हणून ह्या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध. क्या बात.